दुसऱ्याचे प्राण असा जबरदस्त संदेश। रक्ताचा थेंब न थेंब मनुष्याकरता वरदान, उठा चला करूया रक्तदान। खूप सुंदर हे कार्य आपल्याला पाहायला मिळतं। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सर्व अनुयायांचे आम्ही आभार व्यक्त करतोय। खूप खूप धन्यवाद। आपल्याला कव्हर अप करण्यात आलेला आहे अद्वितीय स्वरूपामध्ये। चला आता आपण वळूयात मुख्य सामन्याकडे, ऑनगोइंग मॅच कडे। आपण पाहू शकता सेमीफायनलला झालेली आहे सुरुवात। सर्व अनुयायांचे मनस्वी आभार। आपला संदेश अगदीच तमाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे। फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑफ साइडला जबरदस्त प्रोटेक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे। रनिंग बिटवीन द विकेट्स कमालीची। एका बाजूने विनायक पाटील आणि त्याच्या साथीने शुभम पाटील गेले कित्येक वर्ष एनसीसी सफाळे या संघाकरिता पालघर, वसई, डहाणू, तलासरी, वाडा, मोखाडा, जवार, विक्रमगड क्रिकेट ज्यांनी गाजविलंय असे दोन महानायक खेळाडू सध्या सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। यंगस्टार टेंबोडे या संघाकडून, तर दुसऱ्या बाजूने हायेस्ट विकेट गेटर बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती चेतन पाटील आगरवाडीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत सर्वाधिक गडी बाद करण्यात ज्याने सुयश प्रदान केलेला आहे आणि ती माहिती आमच्यापर्यंत अमर पाटील अगदी विस्तारित स्वरूपामध्ये पोहोचवतील। हॅलो, चला या ठिकाणी सर्व क्रीडा रसिकांना आणि सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि कमिटी मेंबरला सर्वांना आग्रहाचं आमंत्रण येते। आपलं एक लाडकं व्यक्तिमत्व मिलिंदजी काशीनाथ केनी मराठी दणका यांच्या माध्यमातून आमंत्रण येते। सर्वांना आग्रहाचं निमंत्रण असेल। येत्या 31 जानेवारी ह्या दिवशी ते नवीन घरामध्ये प्रवेश करतायत। नवीन बंगलो त्यांचा तयार आहे, ज्याचं नामकरण होणार आहे शिवसूर्य या नावाने। ह्या बंगल्याचं नामकरण झालेलं आहे आणि त्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो 31 जानेवारीला आहे। तर सर्वांनी मात्र आवर्जून उपस्थित राहायचं आहे। आणि लगेच नेक्स्ट डे पुढच्या दिवशी माघी गणपती आहेत, ते गणपतीचं सुद्धा आगमन त्यांच्या नवीन बंगलोमध्ये होणार आहे। त्यासाठी 1 फेब्रुवारी त्यासाठी सुद्धा तुम्हाला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे त्यांचे सुपुत्र शुभम किणी हे 13 आणि 14 एप्रिल या दिवशी त्यांचं लग्न कार्य आहे। 14 एप्रिल ह्या दिवशी ते विवाह बंधनामध्ये असणार आहेत, गृहस्थ आश्रमात प्रवेश करतात। तेव्हा सर्वांनी आपल्या कुटुंबानिशी अगदी उपस्थित राहायचं, आवर्जून उपस्थित राहायचं आहे असं आग्रहाचं निमंत्रण शिवसेना शाखा प्रमुख मराठी दणका मिलिंदजी काशीनाथ केनी यांच्याकडून आहे। तर सर्वांना हे आमंत्रण पोचलेलं आहेच अशी मी शाश्वती देतो। आणि तरी सुद्धा प्रत्येकाच्या घरापर्यंत पत्रिका पोहोचेलच। आणि ज्यांचं प्रेम आहे क्रिकेटवरती, ज्यांचं प्रेम आहे मिलिंदजी काशीनाथ केनी यांच्यावरती, ते मात्र नक्कीच उपस्थित राहतील। वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये। धन्यवाद। सेमीफायनलचा सामना त्या ठिकाणी सुरू आहे। मेगा स्क्रीनवर रक्तदान हे श्रेष्ठ दान हा एकच नारा आपल्याला पाहायला मिळतोय। आदरणीय सचिन पामाळे टेंबोडे गावचं कोहिनूर रत्न यांच्याकडून निहीर पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये 5000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। सचिन दादा पामाळे यांच्या माध्यमातून 2 डावा फलकावर काही षटक हाताळलं गेलं अद्वितीय स्वरूपात। चेतन पाटील आगरवाडीचा खेळाडू, यंदाचा हंगाम खरं तर रेल्वे कार्यक्षेत्रामध्ये तो कार्यरत आहे। सरावासाठी अजिबातच वेळ मिळत नाही, परंतु सराव न करताना स्वतःचं पोटेन्शियल, स्वतःचं टॅलेंट कसं समोर आणावं याचं एक सर्वोत्तम उदाहरण त्याने प्रस्तुत केलंय। आणि सेमीफायनल मधील पहिल्या सत्रातील पहिलं षटक हाताळत असताना केवळ 2 धावा खर्च केलेले आहेत। अद्वितीय अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते। षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता अजिंक्य गरत बॉलिंग ट्रॅकवर ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। पारगावचा हा ब्रँड राईट आर्म ओव्हर द विकेट। हॅलो, या पालघर जिल्ह्यातील नवीन नेतृत्व आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब यांचं आगमन होते। जोरदार टाळ्या होत्यात। आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब यांचं आगमन आपण होताना पाहतो। वेलकम सर, वेलकम, शुभ स्वागत, शुभ सन्मान। वेलकम सर।
सन्माननीय विश्वासजी वळवी साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय अनुपजी पाटील पालघर जिल्हा शिवसेनेचे विद्यमान उपाध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि डॉक्टर विश्वास वळवी अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शेर दिल असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आमच्या मुख्य क्रीडा मंचावर, ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय स्वरूपात पाहायला मिळते। व्यासपीठाला 4 चांद लावण्याचं कार्य ते करतायत। एक दिग्गज असं हे व्यक्तिमत्व, सरांचं मनस्वी स्वागत। तसेच आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आपण मिरजी पाटील तसेच हर्ष पाटील यांचं सुद्धा आगमन होते। मिरजी पाटील आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागतम करतोय, शब्द सुमनाने प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या। आपल्या समोर सुरू असलेला सामना हा सेमी फायनलचा सामना आहे। ऐकूया धावती क्षणचित्र। काय षटक हाताळलं अजिंक्य घरतने। शुभम पाटील या फलंदाजाला त्रिफळाचीच्या स्वरूपामध्ये लगा तो आबाद नाही तो बर्बाद, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी अशा स्वरूपाचा फटका होता। आणि तो सजवत असताना अजिंक्य घरत याने काय विलक्षण आणि विस्मयकारक चेंडू हाताळलाय। फलंदाज त्रिफळाचीच्या स्वरूपात बाद झालाय। धाव संख्येला जणू काही आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडण्याचं कार्य पाहायला मिळतं। वन ऑफ द ग्रेट स्पेल आपल्या कारकिर्दीमधील हाताळत असताना अजिंक्य चार अंकावरती धावफलक, एक गडी गारद, षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती आपण पाहतोय। थोडीशी डळमळीत अवस्था प्रोग्रेस कार्डवर यंगस्टार टेंबोडे या संघाची आपण पाहतोय। इथे मात्र आपण पाहू शकाल ऑन साइडला सजवलेला फटका, यष्ट्यांच्या मागून समीर घरत जबरदस्त संघाला लीड करत असताना पाहायला मिळत आहेत। तितकीच चांगली साथ चेतन पाटील आगरवाडी, काय गोलंदाजी केलंय, जी सुरुवात तो करून देतोय। म्हणतात ना वेल बिगिनिंग इज अ हाफ डन। ज्या रीतीने चेतन पाटील सुरुवात करतो तदनंतर उर्वरित गोलंदाजांना देखील हुरूप येतो आणि उत्सुकतेचा काहूर निर्माण झाल्यानंतर अद्वितीय सृजनशील उत्क्रांतीपूर्वक क्रिकेट या ठिकाणी हाताळलं जातं त्या अग्री प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये। जीटी 11 माकणी संघाच्या माध्यमातून जीटी दादा गौरव तरे खुश असतील ज्या रीतीने त्यांचा संघ खेळतोय। जबरदस्त भन्नाट प्रदर्शन आजचा दिवस मात्र या संघाने गाजविलेला आहे। आणि पहिल्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पहिल्या गटामधून जो संघ अपराजित राहिला होता यंगस्टार टेंबोडे, त्या बलाढ्य आणि मातब्बर संघाच्या विरोधात निष्णात गोलंदाजीचं आदरणीय सन्माननीय तुकारामजी किणी साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतो। वेलकम सर। तसेच प्रकाशजी किणी यांचं सुद्धा आगमन होते। डॉक्टर प्रकाश किणी यांचं सुद्धा आगमन होते। तसेच त्यांच्या सौभाग्यवती प्रणाली किनी मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतो। वेलकम। या अग्री प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये आपलं स्वागत। तसेच अशोकजी जगन्नाथ पाटील भाडोली यांचं सुद्धा या मंचावरती आगमन होताना आपण पाहतोय। तसेच आपण पाहतोय संजयजी कुडू अखिल भारतीय मानव अधिकार मिशन यांचे कोषाध्यक्ष यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय। त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय। दोन षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे। फलकावरती 5 धावा पाहायला मिळत आहेत। दर्जेदार गोलंदाजीचं पृथक्करण सध्या मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत। खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं हे एकंदरीत जीटी 11 माकणीचं डगआउट बघा। काय सपोर्ट आहे संघाला, लहान बाल गोपाळ आहेत त्या ठिकाणी, आमच्या महिला भगिनी देखील आहेत, ज्येष्ठ नागरिक देखील आहेत। गौरव दादा तरे यांच्या संघाला मात्र जबरदस्त सपोर्ट सिस्टम आपल्याला पाहायला मिळते। अगदीच उच्चांक गाठलाय तो डगआउट मध्ये आणि जीटी दादा यांचा सध्या जलवा पाहायला मिळतोय। मेगा स्क्रीनवर कॅमेरा आता झूम इन झालाय। डॅशिंग डायनामिक अँड हँडसम पर्सनॅलिटी गौरव तरे जीटी दादा आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। वन ऑफ द बेस्ट पर्सनॅलिटी या माकणे गावाच्या माध्यमातून 5 धावा फलकावर 2 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय। षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता ब्रँड ऑफ आगरवाडी यंदाचं APL गाजविणारा चेतन पाटील।
टप्पा पडल्यानंतर कमालीचा राईज होतोय चेंडू, फलंदाजाला सरप्राईज करत असताना शॉर्ट लेग परिक्षेत्रामध्ये चेंडू जाऊन विसावला, तत्पूर्वी मिळते सिंगल. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक, उत्साहवर्धक, नेत्रलोचक, नेत्रदीपक, नयन मनोहरी, चक्षु विहंगम क्रिकेटचा आस्वाद. अग्री प्रीमियर लीग 2025 अग्री समाज बांधवांचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, आज मात्र अंतिम टप्प्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यात आपण दोन संघांना एकमेकांच्या विपक्षामध्ये पाहतो. यंगस्टार टेंबोडे विपक्ष GT11 माकणे. बॉलर तयार. स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपामध्ये सजवलेला फटका सचिन रमेश तेंडुलकर कॉपीबुक स्टाईलने. चेतन पाटील ब्रँड ऑफ सरपाडा त्या ठिकाणी चेंडूला निष्णात रीतीने आपल्या उंजळीमध्ये विसावून घेत असताना पाहायला मिळतोय. अद्वितीय स्वरूपाचं उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण. धाव फलक फार धीम्या गतीने ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे 7 या अंकावरती पाहायला मिळतं. एक गडी गारत तिसऱ्या षटकाचा खेळ हा विद्यमान स्थितीमध्ये. चेतन वन्स अगेन. पुन्हा मात्र व्ही फॅक्टर मध्ये खेळण्यास भाग पडलाय. जणू काही ऍक्शन रिप्लाय होता या आधीच्या चेंडूचा. अगदी तोच फटका, तोच क्षेत्ररक्षक आणि तोच परिणाम देखील घडून आलेला आहे. धावसंख्या फारच धीम्या गतीने 8 या अंकावर. काय गोलंदाजी केले चेतन पाटीलने आपल्या संघाकरिता. जबरदस्त. ग्लेन मॅग्राथची काही क्षणांसाठी आठवण यावी. कमी गती होती ग्लेन मॅग्राथकडे, परंतु ऑफ साइड दी ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग ठेवत असताना 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट्स घेण्याचा भीम पराक्रम कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावरती केला. त्याच्या आठवण करून देतोय चेतन. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त सुटकेचा निश्वास टाकणारा हा षटकार आलाय. या षटकाराची प्रचंड आवश्यकता होती यंगस्टार टेंबोडे या संघाला आणि मैदानामध्ये सफाळ्याचा ब्रँड गरजलाय. विनायक पाटील अर्थातच बाबूच्या बॅट मधून षटकार. 6. ग्रेट शॉट. प्रचंड आवश्यकता आहे या फटक्यांची. धाव फलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन विसावलंय. 14 या अंकावर. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. धावा झालेल्या नाहीयेत. पहिल्या 2 षटकांमध्ये धावसंख्येला परिपूर्णरित्या खीळ ठोकण्यात आली होती आणि येथून मात्र खऱ्या अर्थाने एक तारणहार, संकटमोचक, मॅन ऑफ क्रायसिस बनून खेळणारा खेळाडू म्हणजेच विनायक पाटील. बरीच मैदाने या खेळाडूने गाजवलेले आहेत. अगदी सुपरस्टार आयकॉन म्हणून उगाचच निवड त्याची मोठमोठ्या स्पर्धांमध्ये होत नाही. त्याच्याकडे ते कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा, ते प्रावीण्य उपलब्ध आहे. चेतन वन्स अगेन. खुलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. जबरदस्त सुशांत वजे ब्रँड ऑफ उमरोळी याचं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. व्हेरी गुड फिल्डिंग अँड व्हेरी गुड थ्रो. धाव फलक मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं 16 या अंकावर. 16 ऑन बोर्ड. विनायक पाटीलने मात्र जबाबदारी स्वीकारली. महत्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये माझा संघ अडचणीमध्ये आहे. आदरणीय सन्माननीय मुकेशजी मोहन पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. त्यांचं सुद्धा मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. येथे मात्र फटका फसलाय. डीप मधून आपण पाहू शकताय. जबरदस्त. कृणाल पाटील पारगावचा ब्रँड कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण. फलंदाज तंबूच्या आश्रयाला अतिशय महत्वाचा हा खेळाडू बाद केलाय आणि या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक तब्बल 14 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय चेतन पाटील. आगरवाडीच्या ब्रँडसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. सक्सेसफुल बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 14 विकेट्स. गार्गेश गजानन पाटील यांना ओव्हरटेक केलंय. आतापर्यंत गार्गेशने 13 गडी बाद केले होते आणि त्याला ओव्हरटेक करत असताना चेतन पाटील ब्रँड ऑफ आगरवाडी याच्या नावावरती 14 विकेट्स. हायेस्ट विकेट गेटर आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावर 16 धावा. 16 ऑन बोर्ड. 3 षटकांचा खेळ येथून मात्र परिपूर्ण झालाय. चेतन पाटीलने काय गोलंदाजी केलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिपटलावर क्षितिज वलयावर ज्या पद्धतीने एक हायेस्ट विकेट गेटर म्हणून आपण ज्या पद्धतीने पाहिलं मुथय्या मुरलीधरनला कसोटी क्रीडा विश्वामध्ये तब्बल 800 विकेट 44,039 चेंडू फेकत असताना त्याने परिपूर्ण केले आणि त्याच्याच साथीने आपण पाहिलं असेल वन डे फॉर्मॅट मध्ये तब्बल 534 विकेटचा भीम पराक्रम हायेस्ट विकेट गेटर म्हणून पुढे आला. अगदी तशा रीतीने चेतन पाटील आगरवाडीच्या ब्रँडला आपण पाहिलं. आतापर्यंत 14 विकेट सहित सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज तो ठरलाय. चेक. हॅलो, चला आपण वळूया पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे, कारण महत्वाचे
आपली जी भारतीय संस्कृती आहे ती आपण या ठिकाणी जोपासूया. अतिथी देवो भव यांचा आपण सन्मान करूया. हॅलो. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ही आपली उंचीच सोडवत असते. असंच उंच कीर्ती ज्यांची पसरलेली आहे असे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करतोय. कारण म्हणतात ना, जी माणसे पायाने चालतात ना ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ना ती निश्चितच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. असं ध्येयापर्यंत पोहोचणारे व्यक्तिमत्व, सतत प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब. जोरदार टाळ्या होऊ द्यात. सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. अगदी आपल्या कर्तृत्वाचा बहर सदतीत बहरू दे आणि कर्तृत्वाचा सुगंध मात्र चहू बाजूने पसरू दे ह्याच सदिच्छा या APL पर्व 8च्या निमित्ताने आपणास प्रदान करण्यात येत आहेत. चला, तदनंतर आपण पुन्हा एकदा शुभेच्छा तसेच सत्काराकडे वळूया. स्वप्न मोठी असून चालत नाही, तर ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न हे करावेच लागतात. असेच प्रयत्नवादी व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय अनुपजी पाटील, पालघर जिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आदरणीय सन्माननीय अनुपजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान मी देवानंदजी वझे जे विद्यमान अध्यक्ष आहेत APL चे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. अनुपजी पाटील साहेबांना वेलकम सर, वेलकम. आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान. तसेच या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत सोनावे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आदरणीय सायली स्वप्नील किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी मी पुन्हा एकदा देवानंदजी वजे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय. दाम्पत्य आहे, दोघेही एकत्रित आहेत, स्वप्नील किनी आणि सायली किनी मॅडम, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम ₹2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्या मंडळाला प्राप्त झालेलं आहे. त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. विद्यमान उपसरपंच सायली मॅडम यांच्या माध्यमातून ₹2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला प्राप्त झाले. जोरदार टाळ्या होऊ द्यात. चला, बँड पथक आपण या विना विलंब मुख्य क्रीडा मंचाजवळ. बँड पथकाला विनंती आहे विना विलंब मुख्य क्रीडा मंचाजवळ यायचं आहे. बँड पथक, नम्र विनंती, विना विलंब या मुख्य क्रीडा मंचाजवळ. आपण पाहू शकतायत मोठा फटका खेळण्याचं टेम्पटेशन, धावफलक. चला, बँड पथक आपण यावं मुख्य क्रीडा मंचाजवळ विना विलंब. बँड पथकाला मी विनंती करतोय. आपले सन्माननीय दिग्गज मान्यवर उपस्थित होत आहेत आणि त्या कारणास्तव आपण विना विलंब मुख्य क्रीडा मंचाजवळ, मुख्य व्यासपीठाजवळ या, ही नम्र विनंती बँड पथकाला आहे. 4 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 26 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. एक लो स्कोरिंग टोटल नेहर पाटील करिता आदरणीय सचिनदादा पामाळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता 1,000 रुपयांचं पारितोषिक जे जाहीर करण्यात आलंय आणि एक षटकार नेहरच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि 1,000 रुपये त्या षटकाराकरिता आदरणीय सचिनदादा पामाळे टेंबोडे गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक नेहर करिता आपण पाहतोय. 26 धावा फलकावर 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. 5वं षटक हाताळण्याकरिता अजिंक्य घरत
बॉलिंग ट्रॅकवरती खूप सुंदर कामगिरी केलेली आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून अजिंक्य घरतने आणि या गोलंदाजीमध्ये देखील कमालीची चमक दाखवली आहे, परंतु सातत्य ठेवेल का? एका बाजूने गार्गेश गजानन पाटील, ब्रँड ऑफ बहाडोली, बहाडोली एक्सप्रेस म्हणून सुप्रसिद्ध संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, तर त्याच्या साथीने निहीर पाटील, टेंबोडे गावातील एक हुकमी आणि हरहुन्नरी खेळाडू जो बॅटिंग स्टान्सवर जर षटकार खेचतोय, तर सचिन दादा पामाळे यांच्याकडून प्रत्येक षटकाराकरिता निहीर या फलंदाजासाठी 1000 ही लागू आहेत. छोटी टोटल 26 धावा फलकावर. बँड पथकाला विनंती आहे, ज्यावेळेस आपण मुख्य मान्यवरांना व्यासपीठाजवळ घेऊन याल त्यानंतर आपण देखील मुख्य व्यासपीठाजवळच थांबा ही विनंती आहे. हॅलो चेक. सुभाषजी पाटील टेंबोडे आणि राकेशजी सुभाष पाटील टेंबोडे यांना मी मुख्य मंचावरती सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. या आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हा आणि या ठिकाणाहून आपण या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या. सुभाषजी पाटील आणि राकेशजी पाटील आपणास मी सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करतोय. तसेच मनोज पाटील समालोचक यांनी सुद्धा संपर्क साधायचा. या आदरणीय सन्माननीय तुकारामजी लक्ष्मण किनी बहाडोली या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या सन्मानाकडे वळूया. मी भूपेशजी गावड आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुकारामजी किनी साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. अगदी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी सचोटीने सहभागी होत असतात असे तुकारामजी किनी साहेब यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. या ठिकाणी तुकारामजी किनी यांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. वेलकम सर. हॅलो वेलकम सर, आपलं शुभ स्वागत. तसेच अशोकजी जगन्नाथ पाटील बहाडोली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सन्मान मी पुन्हा एकदा भूपेश गावड आपणास विनंती करतो की आपण अशोकजी पाटील यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. विकेट हॅट्रिक परिपूर्ण झाली तर आदरणीय गौरवदादा तरे, जीटी दादा संघमालक यांच्याकडून अजिंक्य घरत या गोलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. लक्षात असू द्या, जर विकेट हॅट्रिक परिपूर्ण करतोय तर हे पारितोषिक आहे. 26 धावा फलकावर, 5 गडी गारद, 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. मुख्य व्यासपीठावर दिग्गज मान्यवरांचा सुयोग्य असा सन्मान होतोय भूपेशजी गावड यांच्या शुभ हस्ते. गौरवदादा तरे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक करिता 1000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल अजिंक्य या फलंदाजाकरिता. यानंतर आपण एकदा विशेष सन्मानाकडे या मंचावरती वळणार आहोत. हा विशेष सन्मान आपण पाहतोय बाडोली गावातील एक अनमोल रत्न, ज्याने बाडोलीचं नाव अगदी कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलेलं आहे. साता समुद्रा पलीकडे या बाडोलीचं, आपल्या समाजाचं नाव ज्यांच्या माध्यमातून पोहोचले, मी अगदी मनपूर्वक नाव घेतोय, मनपूर्वक मला आनंद होतोय त्यांचं नाव अनाउन्स करताना. डॉक्टर प्रकाश किनी आणि त्यांच्या समवेत आहेत त्यांच्या सौभाग्यवती प्रणाली किनी, या दोघांनाही मी एकत्रितरित्या आमंत्रित करतोय. कारण आपले सुपुत्र ज्यांनी आमच्या या समाजाचं नाव अगदी साता समुद्रा पलीकडे नेलेलं आहे, नीरज प्रकाश किनी, ज्याचं एक प्रबंध, एक रिसर्च जे इंग्लंड आणि अमेरिका या ठिकाणी प्रसिद्ध झालं. आपल्या समाजाचं नाव, आपले नीरजचं नाव अगदी साता समुद्रा पलीकडे गेलेलं आहे आणि आता ते स्वतः PhD करतायत तैवान या ठिकाणी. आणि आनंदाची गोष्ट अशी की इंग्लिश माध्यमाचा झोत सुरू असताना मला सांगण्यास अत्यंत आनंद होते की नीरज हा मराठी माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतून शिकून पुढे गेलेला आहे आणि आता मात्र साता समुद्रा पलीकडे आपल्या समाजाचं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करताना पाहतोय. नीरज प्रकाश किनी यांचे आई वडील या ठिकाणी आहेत आणि त्यांचा सन्मान
त्यांचा सन्मान या ठिकाणी होता. जोरदार टाळ्या होत्यात नीरजसाठी, जोरदार टाळ्या होत्यात प्रकाश किणी साहेबांसाठी आणि जोरदार टाळ्या होत्यात त्यांच्या मातोश्री आपण पाहतो नीरजच्या प्रणाली मॅडमसाठी. आपण पाहिलं नीरजला जिल्हा परिषद शाळा, तदनंतर आपण नूतन विद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण पाहिलं आणि त्यानंतर आगरवाडी हायस्कूलमध्ये सुद्धा शिक्षण घेतलं. असं नीरज आपल्या समाजाचं नाव अगदी नक्कीच रोशन करतोय. आणि उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले ते संजय कुडू, देवेकर पाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रुपेशजी पाटील, आपल्यास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी कुडू यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला या ठिकाणी एक नवीन होतकरू खेळाडू वैदेही कुडू बहाडोली हिला सुद्धा मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. सहज आपण म्हणतोय की बहाडोली एक्सप्रेस म्हणून तिने आपलं नाव कमावलेलं आहे. ही बहाडोली एक्सप्रेस वैदेही कुडू यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. 26 धावा फलकावरती आहेत, 27 धावा आणि 6 गडी गारद अशी स्थिती सध्या. 5 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे. 27 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. सुभाष पाटील आणि राकेश सुभाष पाटील यांना मी पुनश्च एकदा सन्मानपूर्वक या मंचावरती आमंत्रित करतोय. सुभाषजी पाटील आणि राकेश सुभाष पाटील. सुभाष पाटील आणि राकेशजी पाटील यांचा यथोचित सन्मान आपण पुनश्च एकदा रुपेश पाटील, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. आदरणीय क्षितिज यशकुमार पाटील आगरवाडी यांच्या माध्यमातून चेतन पाटीलच्या बहारदार गोलंदाजीसाठी जो आगरवाडीचा ब्रँड आपण पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अभिनंदन. सामना समाप्त झाल्यानंतर आपण आपलं पारितोषिक स्वीकारण्याकरिता प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यावं ही विनंती. 5 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय. 27 धावा फलकावर, 6 गडी गारद अशी स्थिती पाहायला मिळते. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कुठेतरी दडपण जे मात्र अनुभवाला मिळालं आणि अजिंक्य घरतने काय गोलंदाजी केली. 6 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च, एकंदरीत 2 षटकांमध्ये 3 धावा खर्च करून 3 विकेट हा मॅजिकल स्पेल आहे. म्हणजे 12 चेंडूंमध्ये 3 धावा 3 विकेट्स अजिंक्य घरत ब्रँड ऑफ पारगाव याने आपल्या स्पेलच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाचा कंबरड मोडण्याचं कार्य केलंय. ओनली 27, केवळ 27 धावा फलकावर आणि 6 गडी गारद. प्रेशर मध्ये सापडला गेला यंगस्टर टेंबोडेचा संघ. शेवटचे 6 चेंडू उर्वरित पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामधील बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर कृणाल पाटील हा देखील पारगावचा खेळाडू जो सध्या एका मोठ्या व्यासपीठावर गोलंदाजी करण्याकरता पाहायला मिळतोय. इनटू द गॅप मध्ये चांगला फटका आहे, चेंडू सरळ निघून जातोय. गार्गेश गजानन पाटील बहाडोली ब्रँडचा हा धमाकेदार चौकार. 4 धावा आवश्यकता आहे. शेवटच्या षटकामध्ये जर 15 ते 18 धावा आल्या तर एक सन्मानजनक फायटिंग करण्यालायक धावसंख्या मात्र उभी राहू शकते, कारण दडपण प्रतिस्पर्धी संघावरती देखील असणार आहे. हा सेमी फायनलचा सामना आपण पाहतोय. दोन्ही देखील संघांची मानसिकता मात्र कुठे ना कुठे सध्या दडपणाखाली जरूर बघायला मिळेल. आणि म्हणून शेवटच्या 6 चेंडूंमध्ये जर 15 ते 18 धावा आल्या तर 40+ स्कोर हा उभा राहू शकतोय. आणि त्या 40+ स्कोर सहित मात्र फायटिंग स्पिरिट जरूर अनुभवायला मिळेल. धावांची टोटल प्रोग्रेस कार्ड वरती 31 31 धावा, 5 चेंडू उर्वरित. गार्गेश गजानन पाटील आज खऱ्या अर्थाने एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खूप चांगली छाप सोडलेली आहे. आतापर्यंत या 8व्या हंगामामध्ये तब्बल 13 विकेट सहित मात्र रेसमध्ये आहे पर्पल कॅपच्या तोच बहाडोलीचा ब्रँड ऑन स्ट्राइक. आपण पाहतोय बटरफ्लाय आगरे कट्टा राकेश सुभाष पाटील आणि पंकज सुभाष पाटील टेंबोडे यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. त्यांचे धन्यवाद. आणि विशेष म्हणजे दरवर्षी आपण राकेश यांना पाहतोय की दरवर्षी गणपती डेकोरेशनच्या माध्यमातून अगदी विविध सामाजिक संदेश देणारे देखावे ज्यांच्या माध्यमातून सादर केले जातात आणि आपल्या आगरी समाजाचं नाव अगदी पालघर पासून ते महाराष्ट्रापर्यंत नावलौकिक ज्यांनी कमवलेलं आहे असे राकेश पाटील यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
काही विलक्षण फटका खेळला गार्गेशने. वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक आग्री प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामामधील अत्यंत नेत्रदीपक, नेत्रलोचक आणि चक्षु विहंगम असा फटका होता. नजरेच्या कवाक्षामध्ये, हृदयाच्या कप्प्यामध्ये रुतवून साठवून ठेवावा अशा फटक्याची निवड गार्गेश गजानन पाटील याच्या बॅट मधून के.एल. राहुल कॉपीबुक स्टाईलने जणू काही फ्लिक केलं होतं चेंडूला आणि तंत्रशुद्ध फटक्याची निवड करत असताना डीप मिड विकेटला क्लिअर करण्यात आलं 6 धावांसाठी. हॅलो नमस्कार. आपण या ठिकाणी आज आग्री प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये सर्वजण उपस्थित झालेले आहात आणि ऑनलाईन माझे जोडलेले सर्व प्रेक्षक गण आहेत, यांना सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. आणि आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित असलेले तुमच्या आमच्या सर्वांचे एक लाडकं व्यक्तिमत्व डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मी डॉक्टरांना विनंती करतो की या APL पर्व 8च्या निमित्ताने आपल्या भावना, आपलं मनोगत अगदी या ठिकाणी व्यक्त करावं. 41 धावा फलकावर, 41 ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 चेंडू अजून देखील उर्वरित. आग्री प्रीमियर लीगच्या सर्व कमिटी मेंबर्स, आमचे मित्र देवानंद वजे साहेब, इतर सगळे मेंबर्स इथे उपस्थित, सन्माननीय व्यासपीठ, मान्यवर सगळे खेळाडू, सर्वांचं मनापासून मी धन्यवाद देतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांनी मला इथे आपल्यासोबत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं व सर्वांना शुभेच्छा देतो की याच पद्धतीने आगरी समाजाचा जे एकवटपणा इथे बघायला भेटतो दरवर्षी, तो यावर्षी देखील बघायला दिसतोय. मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहेत, मोठ्या संख्येने खेळाडू इथे खेळतात आणि जस्ट विकेट गेला म्हणून ब्रेक, आणि अतिशय चांगला असा सामना इथे बघायला भेटतो. दरवर्षी मी येतो आणि खरोखर फार सुंदर असं हे आयोजन करतात आणि परत एकदा ह्या कमिटीला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. अगदी आपले बहुमोल वेळ आपण या आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिलात आणि आपले अनमोल असे शब्दांचं या ठिकाणी मार्गदर्शन आपण केलं, त्याबद्दल आम्ही आग्री प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करतोय. आणि आपणास विनंती असेल की आपण मनमुराद या ठिकाणी बसून या क्रिकेटचा आनंद घ्यावा. यस दीपेशजी कंडी सर. शेवटचा खेळ एकंदरीत आपण पाहू शकतायत. शेवटच्या षटकाच्या स्वरूपात सेमीफायनलचं पहिलं सत्र अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचलंय. 5.4. हॅलो, अशोकजी किणी यांच्याकडून 1,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे बहाडोली, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच डॉक्टर प्रकाशजी किणी बहाडोली यांच्याकडून 2121 2,121 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळास प्राप्त झाले, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच बहाडोली एक्सप्रेस वैदेही कुडू बहाडोली यांच्याकडून 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच सन्माननीय श्री संजयजी कुडू यांच्याकडून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच बटरफ्लाय आगरी कट्टा राकेश पाटील यांच्याकडून आपण पाहतोय 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात, कारण ही टाळी नक्कीच पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते, प्रोत्साहित करत असते. आणि वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. ते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे धावचित करिता. थोड्याच वेळामध्ये डिसिजन पोहोचविला जाईल. गडी बाद करार आणि याचाच अर्थ एकच धाव काउंट केली जाईल. फलकावरती 43 धावा. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपण छोटी टोटल म्हणू शकत नाही, एक सन्मानजनक मात्र धावसंख्या उभारलंय, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते. आपण पाहिलं होतं आज अगदी दुपारच्या सत्रामध्ये 58 धावा चेस करता आल्या नाही त्या आई एकविरा ग्रुप माकणे संघाला, आणि म्हणूनच या सामन्याबद्दल देखील आपण काहीही प्रेडिक्शन देऊ शकणार नाही. शेवटच्या षटकामध्ये 43 धावा ज्या फलकावरती सजलेल्या आहेत आणि गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 8 गडी तंबूच्या आश्रयाला पोहोचलेले आहेत. लास्ट एव्हर वन डिलिव्हरीज रिमेनिंग शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन कृणाल पाटील ब्रँड ऑफ पारगाव बॉलिंग ट्रॅकवर. बॅटर गार्गेश गजानन पाटील ऑन साइडला स्मॅश केलाय. इथून मात्र आपण पाहू शकाल चेंडू सरळ निघून जातोय. पंचांचे संकेत षटकार 6.
गार्गेश गजानन पाटीलने शेवटच्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर काय जबरदस्त फलंदाजी केली. जो मी उल्लेख केला होता की 18 ते 20 धावा आल्या तर फायटिंग स्कोर उभा राहू शकतो आणि बहाडोलीचा हा ब्रँड बहाडोली एक्सप्रेस गार्गेश गजानन पाटील या फलंदाजाने 22 धावा कुठून काढल्या ते शेवटच्या षटकामध्ये आणि आता फलकावरती 49 49 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 50 धावांचं टार्गेट हे समोर सेट करण्यात आलेलं आहे. आपण पाहतो या मंचावरती उपस्थित असलेले सन्माननीय तुकारामजी लक्ष्मण केनी बाडोळी यांच्याकडून 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळास प्राप्त झालेले आहे. तसेच अशोकजी जगन्नाथ पाटील बहाडोळी यांच्याकडून सुद्धा 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच रोशनी राजेश गावड माकणे यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आदरणीय सन्माननीय किरणजी पाटील माकणे यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय. ASI म्हणून त्यांची आताच नियुक्ती झालेली आहे. SRPFच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा या ठिकाणी विशेष कौतुक करतोय आणि त्यांना मी नम्रतापूर्वक या ठिकाणी बसण्याची विनंती करतोय. तसेच आपण या ठिकाणी पाहतोय या मुख्य मंचावरती विराजित असलेली बहाडोळी एक्सप्रेस वैदेही कुडू अगदी जिने आताच बोईसर या ठिकाणी झालेल्या कला क्रीडा महोत्सवामध्ये 400 मीटर तसेच 200 मीटर आणि 100 मीटर अशा तिन्ही रनिंग इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल मिळवून जी सुवर्ण कन्या ठरलेली आहे गोल्डन चॅम्पियन ठरलेली आहे वैदेही कुडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचा यथोचित सन्मान आपण करणार आहोत. तिची आई सुद्धा त्यांच्या समवेत आहे कारण आईची मेहनत ही खूप मोठी आहे आणि त्याच मेहनतीला दाद देत वैदेही मात्र प्रत्येक रेस मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये यशाचे शिखर मात्र गाठताना आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहतो वैदेहीचा 800 मीटरचा जो रेकॉर्ड आहे तो 2 मिनिटं आणि 30 सेकंदाचा आहे. देवानंदजी वजे साहेब आपणास विनंती असेल की आपण वैदेही कुडू यांचा सन्मान करायचा आहे. 400 मीटरचा रेकॉर्ड आपण पाहतो 1 मिनिट आणि 7 सेकंदाचा आहे आणि लवकरच ती अशीच जर कामगिरी करत राहिली तर नक्कीच ती वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत लवकरच पोहोचेल. बोईसर कला क्रीडा महोत्सवामध्ये 400 मीटर रनिंग मध्ये फर्स्ट गोल्ड मेडलिस्ट झाली, 200 मीटर रनिंग मध्ये गोल्ड मेडलिस्ट झाली तर 100 मीटर रनिंग मध्ये सुद्धा गोल्ड अशी सुवर्ण करण्या ठरली. आणि अगदी या 2-3 दिवसापूर्वी झालेली स्पर्धा आणि मागच्या वेळेला सुद्धा राज्य स्तरावरती जाण्याचा बहुमान जिने पटकावला होता. वैदेही कुडूचा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होतोय कारण वैदेही कुडूचा सन्मान म्हणजे आगरी समाजाचा सन्मान आहे. आगरी समाजाचं नाव बाडोळी गावाचं नाव ते अगदी रोशन करत आहे आणि म्हणूनच ती बाडोळी एक्सप्रेस म्हणून गणली जाते. मनीषा मोहन पाटील सोनावे यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. मंडळ आभारी आहे. धन्यवाद. विजयासाठी जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 50 धावांचं. आगरी प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोचलेले आहे. क्षेत्ररक्षण अगदी थोड्याच वेळामध्ये सजविलं जाईल. दुसऱ्या सत्रामधील खेळ आपल्यापर्यंत पोहोचविण्याकरिता मायक्रोफोनवर मनोज किशोर पाटील आणि अक्षय पांडव सरांना आपण ऐकणार आहोत. अगदी पुढील सत्रामध्ये खूप छान आणि अद्वितीय स्वरूपामध्ये या स्पर्धेचं आयोजन तथा नियोजन बघायला मिळालंय. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि वळूयात दुसऱ्या सत्राकडे.
आपण पाहतोय की बँडच्या गजरामध्ये या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मान्यवरांचं आगमन होताना आपण पाहतोय। अदिती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर राजेशजी शुक्ला साहेब यांचं आगमन होताना आपण पाहतोय। वेलकम साहेब। अगदी वाजत गाजत साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहतोय। अदिती डेव्हलपर्सचे राजेशजी शुक्ला यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया। अदिती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर राजेशजी शुक्ला साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय। वेलकम सर। या आग्री प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत। वेलकम बॅक। पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत। वेलकम। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आग्री प्रीमियर लीग या स्पर्धेला आपण सर्वच जण एन्जॉय करताय। आज मान्यवर पाहुणे खूप सारे आमच्या सोबत जोडले गेले आणि त्यामुळे थोडंसं प्रॉपर समालोचन जात नाहीये, तरीही आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पल्लवी प्रणय घरत सन्माननीय सदस्य आहेत ग्रामपंचायत सोनावे यांना मी सन्मानपूर्वक या मुख्य मंचावरती आमंत्रित करतोय। या मॅडम आणि आपण या मुख्य मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा आनंद घ्या, कारण आपली जागा ही मुख्य मंचावरती आहे। चला अक्षयजी पांडव सरांना। बँड पथकाला विनंती आहे, तुम्ही ग्रिलच्या बाहेर जाऊ नका आणि मग पाहुणे आल्यानंतर तुम्हाला बोलवायला यावं लागते तिकडे, तर ग्रिलच्या बाहेर फिरू नका। या गेट समोरच थांबायचं आहे तुम्हाला, मेन गेटवर थांबा, कारण आता पाहुण्यांचं आगमन होणार आहे। संध्याकाळचं सत्र आहे, पाहुणे भरपूर येतील, कुठेही फिरू नका, इथेच थांबायचं आहे मेन गेटच्या समोर। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण ते मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय। एक दर्जेदार क्वालिटी स्ट्रोक षटकार, अगदी दमदार सुरुवात। हे बघा तुम्हाला दाखवलं जातं रिप्ले मध्ये, ऑफ स्टंपच्या बाहेरनं खेचून मारलं आणि अगदी दमदार तरीकेनं या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित केलंय। मैदानामध्ये बॉल प्रोव्हाइड करायचा आहे, जी बॉलची गरज आहे। आमचे चेंडू आलेला आहे बघा। चेतन आणि गार्गेश यांच्यामधील जे युद्ध असते ना ते बघण्यासारखं असते, नेहमीच यांच्यामध्ये तगडी झुंज झालेली आहे दोघांमध्ये। थँक्यू डीजे, थँक्यू। गौरव तरे संघ मालक जीटी दादा यांच्याकडनं प्रत्येक षटकारा करता 1000। वाह, हाय अँड हँडसम तगडा स्ट्रोक, बॉल सीमा रेषा पार षटकार। काय अप्रतिम फटका इथे पाहायला मिळाला। प्रत्येक षटकारा करता 200 रुपये, सलग 3 षटकार 1000 जीटी दादा अर्थात गौरवजी तरे साहेबांकडनं लावले गेलेत। इथे जर आपण पाहिलं तर कंटिन्यू 2 सिक्सर आलेत। डीजे आपल्यालाही सज्ज राहायचंय, जसजसा वेळ मिळेल सुभाष दादा आपल्याकडनं गाणी जे ऐकायला निश्चित आवडतील, जी आग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून बनवली गेली आहेत अथवा जी प्रेक्षकांची मनोरंजन करू शकतील अशी गीतं आपल्याकडनं अपेक्षित आहेत। 2 बॉलर 2 बॅक टू बॅक मॅसिव्ह हिट्स इथे आपण पाहिले। षटकारांची आतिषबाजी, बॅक टू बॅक तिसरा येईल का, पारितोषिक मिळवलं जाईल का। चांगला बॉल, दर्जेदार बॉल। यावेळी षटकाराचा प्रयत्न परतीच्या प्रवासाला जायला भाग पडू शकला असता, एवढा चांगला गुणवत्तापूर्ण चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला। अचूक टप्प्यावर हा चेंडू इथे डिलिव्हर केला गेलाय। 12 धावा, 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। यावेळेस मात्र हा बॉल खोलटा पैदा इथे कट केलाय, दिशा दिलाय बिटवीन द गॅप, वेगानं चाललाय बॉल। सीमारेषेच्या दिशेने जात असताना जोपर्यंत त्या चेंडूला थांबवलं गेलं तिथे जर आपण पाहिलं तर 1 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती। जीटी दादा यांच्या माध्यमातून प्राइज आहे प्रत्येक षटकारा करता 200 रुपये, प्रत्येक चौकारा करता 200 रुपये, षटकारासाठी 200 आहेत, माफ करा, आणि सलग 3 षटकार 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे। पुढच्या वर्षासाठी घाटी 11 घाटी महासंघ सुद्धा इंटरेस्टेड आहे, तर नक्कीच आम्ही तुमच्या नावाची दखल घेऊ। धन्यवाद। जे येऊ इच्छित आहेत ती नावं तुम्हाला पाहायला मिळतात। यावेळेस लोवर फुल टॉस, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, रिटर्न आलाय, सिंगल मिळेल। आपण पाहतोय माजी पंचायत समिती वसई सदस्य सन्माननीय आनंदजी बुधाजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहतोय। त्यांचं मी प्रथमतः शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वेलकम जी आनंदजी पाटील। आनंदजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत। सध्या मैदानाच्या आतमध्ये जाऊया। गार्गेश पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय सन्माननीय भावेशजी वजे, तसेच केतनजी किनी साखरे यांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। नरोत्तम यादवजी घरत सफाळे यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय।
तसेच जगन्नाथजी गावड माकणे माजी सल्लागार आगरी समाज उन्नती मंडळ माकणे यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। तसेच आपण पाहतो अदिती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर राजेशजी शुक्ला यांच्याकडून 21,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते। जोरदार टाळ्या होत्यात राजेश शुक्ला साहेबांसाठी अदिती डेव्हलपर्स, थँक्यू सो मच। वळूया आपण मैदानात। निश्चित जे मान्यवर पाहुणे या स्पर्धेला आर्थिक सहकार्य देत आहेत त्या सर्वांचा धन्यवाद। हा आमचा प्रेक्षक वर्ग, ज्या महिला भगिनी तिथे आल्यात त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। कारण रोज घरामध्ये कामच काम त्यांच्या पाठीची असतं, कारण सकाळी उठल्यानंतर मुलांच्या डब्यापासून तर सर्व काही त्यांना सांभाळून जो काही वेळ मिळाला आहे, आज संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि त्या इथपर्यंत आल्यात। सर्व आमच्या महिला भगिनींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम आहे। बँड पथक सध्या तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, जे मैदानाला एक राऊंड अप करणार आहेत आणि बघ तुम्हाला मेन गेटवर जायचं आहे। मेन गेटवर वाजवत वाजत तुम्ही तिकडनं ग्राउंडला रोड सर्कल करून या। चला आपण पुन्हा एकदा शुभ सन्मानाकडे वळूया। आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आताच आपण ऐकलं एक दानशूर व्यक्तिमत्व अदिती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर राजीवजी शुक्ला साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी योगेशजी तरे सचिव APL आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अदिती डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर राजीवजी शुक्ला साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अशी आपणास विनंती करतोय, ज्यांच्या माध्यमातून मंडळास रोख रक्कम रुपये 21,000 क्रीडा निधी प्राप्त झालेला आहे। राजीवजी शुक्ला साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात। आपलं शुभ सन्मान शुभ स्वागत करताना अतिशय आम्हाला खूप आनंद होत आहे। एक मायेची उबदार प्रेमळ शॉल तसेच आपल्या कीर्तीचा सुगंध हा चहू बाजूने पसरावा आणि असेच बहरत खिलत रहा हाच शुभ संदेश ह्या APL पर्व 8 च्या माध्यमातून आपणास देण्यात येतोय। तसेच सुधाकर बाळकृष्ण पाटील सोनावे ज्यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेले, मी त्यांना सुद्धा सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय। ममता राजू किनी चांदीप यांच्याकडून 555 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय। तसेच अशोकजी आत्माराम पाटील ज्यांच्याकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं आहे, मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय। तसेच मीनाताई मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। ममता राजू किनी मॅडम यांचा यथोचित सन्मान मी रिया मॅडम आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ममता राजू किनी यांचा यथोचित सन्मान करावा। तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतोय आनंदजी बुधाजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान आपण मी विनंती करतो की सन्माननीय प्रशांतजी किनी आपणास विनंती असेल की आपण आनंदजी बुधाजी पाटील यांचा यथोचित सन्मान करावा। पुढचा बॉल यावेळेस फक्त दिशा दिली, एक सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 या आकड्यावर 1.4 षटकाचा खेळ संपलाय। अदिती डेव्हलपर्स माकणे सन्माननीय राजेश शुक्ला सर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 21,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते। थँक्यू राजेशजी शुक्ला सर। यावेळेस पाहत बॉल हवेमध्ये या क्षेत्ररक्षकांना तिथे बॉलला कॅरी करणं ते उशिरानं शक्य झालं। तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या, तिसऱ्या धावेकरता इथे येण्याचा प्रयत्न होता चेतनचा, मात्र इथे कुठलाही आताताईपणा त्याच्या टीमला भोवू शकतो हे त्यानं ओळखलं आणि तिथे मनाचा उत्तम ब्रेक लावला, 2 धावेवर समाधान मानलं। ज्या 2 धावसंख्येनं धावफलक जर आपण पाहिलं तर 20 या आकड्यावर। सन्माननीय सुधाकरजी पाटील सोनावे या ठिकाणी उपस्थित आहेत, मी संदेश पाटील कल्पेशजी कडून आपणास विनंती करतो की आपण सुधाकर पाटील यांचा यथोचित सन्मान करावा। चला पटापट आपण
हा सन्मान सोहळा मात्र या ठिकाणी पार पाडणार आहोत, कारण यानंतर फायनलचा ग्रँड फायनलचा सामना असणार आहे. तसेच आपण या मुख्य मंचावरती पाहतोय सन्माननीय सोनावे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पल्लवी प्रणय घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होईल. मी आमंत्रित करतोय पल्लवी प्रणय घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा यथोचित सन्मान प्रशांत केनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. हॅलो. तसेच आपण पाहतो या मुख्य मंचावरती आणखी एक व्यक्तिमत्व आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. सन्माननीय नरोत्तमजी घरत सफाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती होईल. नरोत्तमजी घरत यांचा यथोचित सन्मान सचिन केनी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. नरोत्तमजी घरत सफाळे. हॅलो. नरोत्तमजी घरत सफाळे बँड यथोचित सन्मान. बँड पथक आपल्याला संपर्क साधायचा लवकरात लवकर. बँड पथक या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय भावेशजी वजे आणि केतनजी केणी साखरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. सन्माननीय आनंद पाटील भालिवली यांच्या माध्यमातून या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येते. इथे हा दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक या VIP डाईसला सलामी देणारा हा षटकार आलाय. 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल या षटकाराकरता GT दादा यांच्या माध्यमातून. गौरवजी तरे ज्यांचा हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि खुश आहेत सध्या आपल्या संघावर. हॅलो. सन्माननीय भावेशजी वजे आणि केतन पाटील या केतन केनी यांना मी एकत्रितरित्या आमंत्रित करतोय. साखरेचे दोन्ही अनमोल रत्न आहेत. मी विक्रमजी घरत आपणास विनंती करतोय या दोन्ही रत्नांचा आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. सन्माननीय पल्लवीताई प्रणयजी घरत ग्रामपंचायत सदस्य सोनावे यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे. पल्लवीताई प्रवीण जी घरत यांचं मनपूर्वक धन्यवाद. गार्गेश पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्लीप मध्ये वळालाय. जोपर्यंत फील्ड केलं गेलं एक धाव आली. 32 धावा राफलकावर आहेत. गार्गेश खूप चांगली गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. मात्र काही पराभव ते जिवारी लागतात. मीनाताई घरत पारगाव यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता येते. मीनाताई घरत आपलं मनपूर्वक धन्यवाद. हॅलो. बँड पथक आमचं पुनश्च येतंय. सध्या मॅच कडे जाऊया. 33-1 अशी स्थिती आहे. खूप सारे आगरी बांधव या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आलेत. मनोजी पाटील आमच्याशी पुनश्च एकदा जोडले जात आहेत. व्हाईट कलरच्या शर्ट मध्ये येत आहेत. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. बॉल चाललाय अगेन. VIP डाईस आगरी प्रीमियर लीगचा जो लोगो आहे त्या लोगोला अभिवादन करण्याकरता सीमा रेषा पार षटकार. थँक्यू. बघा या षटकारानं जवळपास विजयाच्या दिशेनं वाटचाल होतीये. आणि एक गोष्ट इथे आपल्याला सांगावीशी वाटेल मनोज सर की दोन्ही संघ जे फायनलच्या दिशेनं वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हे दोन्ही संघ B गटात नाहीत.
म्हणजे ए गटातले सर्व संघ जे या स्पर्धेबाहेर जाताना आपल्याला इथे पाहायला मिळू शकतात. बी गटात ज्या टीम्स होत्या त्यापैकी दोन्हीही टीम्स फायनलच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. होतं क्रिकेट आहे मात्र खूप चांगला खेळ. चेतनची तारीफ करावी लागेल. 10 बॉलमध्ये 22 वर बॅटिंग करतोय. 50चं लक्ष होतं. इथनं 18 बॉल 11ची गरज आहे. विकेट्स हातामध्ये आहेत. चेतन सारखा लढवय्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी दर्जेदार खेळ चेतननं या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलाय. जी ऑरेंज कॅप आहे त्या ऑरेंज कॅपचा हकदार आहे. या स्पर्धेतल्या सर्वाधिक धावा सध्या चेतनच्या नावावर आहेत. त्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर जर आपण पाहिला तर 221 धावा, म्हणजे एक शुभ आकडा ज्याला म्हणतो ना 221 दक्षिणा, अगदी त्या दक्षिण स्वरूप हा आकडा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतोय. 16 षटकार 15 चौकार 55.25चा ॲव्हरेज 150 आणि 30च्या वर 3 वेळा तो जाऊन पोहोचलाय. एकदा शून्यावर बाद झालाय हे मात्र नक्की आहे. 4 वेळा नॉट आउट राहिलाय. तो मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय चेतन पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेने जाईल की कॅच टिपला जाईल. एक चांगला कॅच. विकेट मिळेल. इथे माघारी परतावं लागेल. चेतन पाटीलच्या पारीचा अंत. विकेट मिळते. खेळाडू बाद. हॅलो. आदरणीय सन्माननीय मीनाताई पाटील पारगाव. आदरणीय सन्माननीय मीनाताई पाटील पारगाव ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती पालघरच्या सदस्य आहेत, या आपल्या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते. आणि संदेश पाटील यांना मी विनंती करते की आपण ताईंचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सन्माननीय मीनाताई पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती पालघरच्या सदस्य सन्माननीय कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते आपण मीनाताईंचा यथोचित असा सन्मान करत आहोत. अग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये आदरणीय श्री निलेश जयवंत वजे दुकटण यांचं इथे शुभागमन झाले आणि त्यांनी कैलासवासी दयानंद कृष्ण वजे दयादादा यांच्या स्मरणार्थ एक उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी आपल्याला दिलेली आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. आणि कमिटी मेंबर सुद्धा आहेत. निलेश वजे साहेब दुकटणवरून इथे उपस्थित आहेत. धन्यवाद. विजयाकरता जर आपण इथं पाहिलं तर 11 धावसंख्येची गरज आहे. 17 चेंडू शिल्लक आहेत. राजेश गरत एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू, जुना जाणता खेळाडू, प्रदीर्घ कालकीर्द, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 1 रन इथे मिळेल. दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावे करता आलेत आणि आता 4थीही मिळू शकते. मात्र तिथे एक क्षेत्र जो फलंदाज आहे तो अगदी पुढे निघून गेला आणि त्यामुळे 3 या धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. बघा रन जरी कमी असले ना तरी ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे हे दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे. त्यामुळे जिथे 3 होत्या तिथे 3 घेतल्या गेल्या आणि हेच केलं पाहिजे. तुम्ही मॅच शेवटपर्यंत घेऊन जाता. तुम्हाला वाटतं मी सहजतेने जिंकू, मात्र हा क्रिकेट आहे. हा रंग बदलणारा खेळ आहे. हा क्षणार्धात होत्याचं नव्हतं करतो. त्यामुळे ही धावांची भूक केव्हाही योग्यच. यावेळेस मात्र स्टेप आउट केलं. थोडासा पुढे आला. बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत 38 सर्कलच्या नजीक उचललं. 1 सिंगल इथे पुण्याच्या एकदा धावफलकावर मिळेल. 1 सिंगलच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचते ते एकंदर 43 आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. मान्यवर पाहुण्यांचा शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान बॉलला लॉंग ऑफ मध्ये उडवलंय क्षेत्ररक्षक आहे. 1 सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मोह इथेही आपल्याला पाहायला मिळेल आणि सुरक्षिततेनं खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट या दोघांकडनं आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबल वर लक्ष केंद्रित केलं आणि सिंगल डबल्स अगदी सहजतेने घेत आहे. GT11 माकणे अगदी फायनलच्या प्रवेशद्वाराजवळ आली आहे. 14 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. त्यानंतरचं सेलिब्रेशन इथे करण्याची संधी मिळेल का? इथे खेळ खलास. विजयी होते टीम GT11 माकडे. GT11 माकडे या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. खूप खूप शुभेच्छा सन्माननीय GT दादा आपल्याला आणि आपल्या संपूर्ण टीमला लक्ष शुभेच्छा असतील. फायनल मध्ये जाऊन पोहोचणारा हा दुसरा संघ जो आपल्याला इथे सापडलाय नाव आहे GT11 माकडे. हार्ड लक टीम. यंगस्टर टेंबोडे फलंदाजीच्या माध्यमातून थोड्या चुका झाल्या
आणि त्या चुका येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये आपण भरून काढाल ही अपेक्षा आपल्याकडनं ठेवतोय आणि या स्पर्धेतला आपला प्रवास इथे समाप्त झालाय. मात्र येणारं पुढचं वर्ष आपल्याकरता चांगलं जावं याकरता आपल्याला लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे वन्स अगेन खेळाडूचं नाव आहे गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यानं केलं प्रभावित, ज्यानं 2 षटकं टाकली, 3 विकेट्स घेतल्या